नाही कमी पडत, प्रेम जळाल्यावरच कमी पडत. प्रेम कमी नाही पडत, पण काय कमी पडलं? ज्ञान कमी पडलं का? ही क्वालिटीची नाही तरी आपण चॉईस केली, ज्ञान कुठे? हिची क्वालिटी ही नाहीये. आपण प्रेमात पडलो रे, पोरीच्या प्रेमात पडलो, पण आपण पोरगी पाहून पडायला लागत होतं ना, आपण ॲपवर पडलो. मोबाईल मधल्या ॲपवर पोरीच्या प्रेमात पडलो, आपलं एटीएम मोकळं झालं रे. एटीएम मध्ये ओढायला बिडी राहिली नाही. असं पोरींना बोलाय गेलं तर पोरी म्हणत्या प्यार क्या चीज है हे इंदुरीकर को क्या मालूम है. पण संपले रे, संपले. काय मत आहे तुमचं? आता याच्यातल्या 80% पोरांना मोबाईल शिवाय झोप येत नाही. पाया पडतो तुमच्या सगळ्या लोकांच्या, इंदुरीकरला काय तुम्हाला घोडा लावायचा घोडा लावा, पण पाया पडतो मी तुमचा आहे, तुम्हाला थोडं बोललंच पाहिजे. काय मत आहे? बोलणारही तुमचं आहे, ऐकणारे आपले. आम्ही तुम्हाला थोडं तरी बोलायलाच पाहिजे. काय मत आहे तुमचं? बोलणारा तुमच्यातला आहे, मी फक्त उभा आहे तुम्ही बसले, आपल्यात एवढाच फरक आहे. नाही तर मी तुमचा आहे, तुम्ही माझे. आणि आपल्या माणसांनी थोडं बोललंच पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? आपला एक 18 वर्षाचा पोरगा जर खून करत असेल तर त्याला कोणीतरी बोलू नये, बोलू नये. आपला एक 18 वर्षाचा पोरगा जर चोराच्या टोळीत सापडत असेल तर त्याला आपण बोलू नये. आपला 18 वर्षाचा पोरगा जर व्यसनाने लवकर मरत असेल तर त्याला आपण सावध करू नये. एका मुलीच्या वागण्यानं जर बापाची, ईश्वरासारख्या बापाची मान खाली होत असेल तर त्याला 4 महिलांनी बोलू नये. जी आईनं दुसऱ्याच्या घरचे भांडे घासून 3 रंगाचं लुगडं नेसली, अरे आईच्या डोक्यावरचा पदर फाटला तर तिनं त्याला लुगड्याला लुगडं जोडलं, आणि डोक्याला तेल नव्हतं तर तिनं हातावर पाणी फिरवलं आणि दुसऱ्याच्या घरी भांडे घासून मुलीची फी भरली. ती मुलगी जर आईची मान खाली घालत असेल तर त्या मुलीला 4 महिलांनी, जाणकार महिलांनी बोलू नये. ईश्वरासारख्या बापाने 8वीला या कार्ट्यांना ऑनलाईनला मोबाईल दिलेत. आपण 8ला मोबाईल घेते बापाचा सकाळी आणि रात्री 11ला बापाला देते. हा क्लास चालवतो कवा? किती वाजेपर्यंत ध्यानाला आहे का मोबाईल आहे? रात्री 11. माया सुद्धा कार्ट सकाळी मोबाईल घेते, कवा देते? संध्याकाळी. काय चालू आहे पोराचा? काही ऑनलाईन नाही, काय नाही. मॅडम डिलीट करते, गाणं ऐकत आहे, काही वाचित नाही. काय मत आहे तुमचं? यांना कशाचा छंद लागला? एक वाक्य सांगू का तुम्हाला? आमदार साहेब आहेत, नगरसेवक साहेब आहे, बबनराव आहेत, सगळेच आपण खुर्च्यांवर बसलेले सगळेच ना. आपल्या आई वडिलांनी आपल्याला श्रीमंती दिली नाही पण संस्कृती दिली. काय मत आहे? आपल्या आई वडिलांनी आपल्याला स्लॅबचं घर दिलं नाही, आपल्या आई वडिलांनी आपल्याला चांगली मोटरसायकल दिली नाही, आपल्या आई वडिलांनी आपल्याला कधी चांगलं हँडशीट दिलं नाही, पण आपल्या आई बापाने आपल्याला जे दिलं ते आपल्याला कधीच कमी पडणार नाही. काय मत आहे तुमचं? आणि आपण आपल्या पोरांना सगळं दिलं, कवडीचा फायदा झाला नाही. तू कितीला आहे? 7वीला. सेमीला आहे तू? हा, चेहरा सेमीचा आहे. ती लगेच लक्षात देतो ना, नजरेतून लगेच. सीमीचा चेहरा मीडियम असतो, मराठी मीडियम फ्रेश, इंग्लिश मीडियम इंग्लिशचं हसत नाही. कारण इंग्लिश मिडियमचे पोरं कसे असतात? जाड काचाचा चष्मा, 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर. एका वर्गात 2 गुरुजी दिसते त्याला. आणि ते सरांना म्हणतं, सर तुम्ही एका विषयाला 2 टीचर कसे काय? पण ते सर म्हणले, पण एका बेंचवर तुम्ही 4 कसे काय? हो, हा सीमीला आहे. आता यांना मोबाईल, 1 मिनिटात सांगू मोबाईलचं? सांगू का पुढे जाऊ? सांगू का पुढे जाऊ? सांगू. तुम्ही मोकळे, मी मोकळाच. आता काय आम्हाला काही नाही. आमचे कधी दिवस चांगले येतील असं 2021ला तरी वाटत नाही. या कार्ट्याला काय कशात छंद लागला? मोबाईलचा. एकटच येड्या बाबळीत, मुरीत, तुरीत, कपाशीत, सिमेंटच्या नळीत छंद लागला. छंद लागल्यामुळे याचा तोटा आहे का? पटलं तर हा म्हणायचं. एक, याच्या डोळ्याची शक्ती कमी झाली. मान्य आहे का? बोला.
2 याला मित्र कमी झाले. 3 याचा स्वभाव एकलकोंड्या झाला. 4 याला बसून बसून मणक्याचा त्रास झाला. मान्य आहे का तुम्हाला हे? आणि या 4ही गोष्टीमुळं त्याला संध्याकाळी झोप येईना. कशाचा छंद आहे? मोबाईलचा. त्याच्यामुळं त्याची काय कमी झाली? बोला पटकन. झोप जर कमी झाली तर शरीरातला स्वभाव चिडचिड्या होतो का सरळ राहतो? चिडचिड्या होतो. झोप कमी झाल्यामुळं याचा स्वभाव चिडचिड्या झाला. याला झोप नाही. मग यानं झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू केली. साखळी लावून घ्या. अगोदरच खलास व्हायला होतं. त्याच्यात काय प्यायला लागलं? पटापटा बोला. क्वार्टर मुळे आता याची झोप यायला लागली. पण क्वार्टरला काय लागतात? पैसे. मग ते पैसे उपलब्ध व्हायला यानं चोरी सुरू केली. पंप चोर, पेट्रोल चोर, टायर चोर. सध्या पेट्रोल चोर लय उठले. मग आता त्याला चोरी पचली. म्हणजे पहिलं ते कामातून गेलतच. त्याच्यात ते काय करायला लागलं? क्वार्टर प्यायला लागलं. क्वार्टरमुळे ते काय करायला लागलं? चोरी. 2-4 चोऱ्या त्याच्या यशस्वी झाल्या. त्यानं भारीतला मोबाईल बोला ना घेतला. त्याच्यामध्ये त्याला ऍप सापडला आणि ऍपवर दोस्ती केली. म्हणजे पुरीशी. आता दोस्ती कुठं झाली? अरे बोला ना पटकन. मोबाईलवर. त्यानं ती पोरगी पाहेल नाही पण प्रेम वाढलं. तिनं ओळखलं हे पागल आहे, लुटाय हरकत. बोला पटकन. नाही मग लुटल्यामुळं याचं ATM मोकळं झालं. हे कामातून गेलं. प्रेम हा खरं असं पाहिजे. हा प्रेम. बोला पटकन. प्रेम वाढलं. पैसा गेला. मग पळून जायचं ठरलं. हा करेक्ट. पळून गेले. पैसे संपले. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याच्या डोक्याच्या बाहेर झालं. यानं तिच्या कानपट्टीत ठेवून दिली. ती तिच्या पहिल्या प्रियकरा संग निघून हा मोकळा झाला. मोकार एक दिवस प्याला आणि जागेवर मेला. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का 10व्यात मी? तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरीत? आणि अशी ऍपवर पोरीनं धोका दिलेले माझ्यासमोर 5-6 बसलेत आता इथं. लबाड बोलायचं नाही. मी नावासकट सांगायला आपलं काम वेगळं आहे. म्हणून कुठवर आलतं? गेलं बॉम्बाला सगळं. कुठवर आलतं? आपल्या आई वडिलांनी आपल्याला संस्कार दिलेत, संपत्ती दिली नाही. आपल्याला संस्कार दिलेत. खोटं बोलला हल्ला, चोरी केली मेलाच तो, आणि शाळा बुडवली मग तर आउटच झाला. बरं घरातले आपल्याला लहानपणी एक जण नव्हता हानीत. ज्याच्या तडाक्यात सापडलं त्याने हाणायचं. आणि ते हाणणं आज आमदारांना आमदार करू शकलं, इंदुरीकरला महाराज करू शकलं. आमदारांना आमदार करू शकलं, नगरसेवकाला नगरसेवक करू शकलं, इंदुरीकरला महाराज करू शकलं, संतोष महाराजांना मृदुंग मणी करू शकलं. ही सगळी पुण्याई त्या 4 गोष्टीमुळे झाली. तेव्हा खाल्लेला मार, तेव्हा आईबापांनी केलेले संस्कार आज कामा आले. मान्य आहे तुम्हाला? मान्य नाही तर आता बसलेले सगळे माणसं खेड्यातलेच आहे. आपल्याला काय होतं लहानपणी? आता ह्या अंगात कार्टे, त्या अंगात कपडे आपल्याला होते पाहायला कधी? 7वी पर्यंत पाटी लिहायची, ती बी खापराची. तिचा साठा फुटेल. खापराची फुडी तर म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची तर पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. होती का नाही? मग आपण काय केलं? थुका लावायचं बंद केलं, पेन्शिली खायला सुरुवात केली. आपण खात होतो का नाही? आपण लबाड बोलायचं नाही. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे खताची कोण?
मग तिच्यात काय दप्तर होते का? कवठ, बोर, चिचा. कमराला काय पट्टे होते का आपल्या? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चढवायचा आणि जेवला का आट्टा उतरायचा. लबाड बोलायचं नाही. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही. अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पोत. हे अंडरपॅन्ट आहे. असं उन्हाळ्यात पाणी राहायचं वड्याला. आपण सगळेजण आंघोळीला कुठं? वड्याला. भोंगळे चड्ड्या वड्याच्या कडाला, मंडळी वड्या. बाहेर यायचं आणि वाळूत पसरायचं. तापलं का परत पाण्यात. आणि तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच, अशी भोंगळी गँग पळायची गावात. महाराज जाऊ द्या, 5 पोरांमधली एकाची आई आली तरी 4 पोरं पळत होते. ही आपल्या वेळेस संस्कृती होती. 4 पोरं पळायचे. आता आपल्याला मार बसणार. म्हणून तर राजेंद्र पाटील सारखे नगराध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आणि आमदार साहेबांसारखे आमदार आहेत. आणि आपल्यासारखे माणसं त्या गोष्टीमुळे उभे आहेत. मग मला स्वप्न पडलं, जनार्दन स्वामी आले आणि कुत्रीचं दूध काढलं. इथं आपण होतो. आणि ते एकनाथ महाराजांनी पाहिलं. आणि एकनाथ महाराज म्हणजे आपला गुरु करायला नंबर चुकीचा लागला. काय कमी पडलं? ज्ञान. कंप्लीट बरोबर आलं ज्ञान. आणि ते पुन्हा ज्ञान येण्यासाठी ते खापर जनार्दन स्वामींनी त्यांना धुवायला लावलं. आणि धुल्यानंतर अंतकरणात बदल झाला आणि गुरुचा प्रसाद मिळाला. आणि आनंदात एकनाथ महाराज म्हटले, आनंदाची चरणी जगन्नाथा चित्त ठेवे, चरणी जगन्नाथा चित्त ठेवे, माया जगन्नाथ बाप जगन्नाथ जनार्दन स्वामींवर डोक्यावर ठेवलं अवघे सगळे त्रिलोक्य जगत. पण आता शब्द आला आता. आता या शब्दाचा अर्थ काय रे? ए आता तू 7वी वाला. आता आता तू हा करेक्ट. तू मागच्या कितीला आहे? 11वी आर्टला आहे. तू आता आर्टला आहे ना? हा 4 आर्टचा आहे. आजी आईच्या आईला काय म्हणते रे? आजी. आईच्या आईला काय म्हणते? आईच्या आईला घाबरू नको आजी. आणि वडिलांच्या आईला आजी. आजीला वेलांटी पहिली का दुसरी? पहिली का दुसरी? तिसरी. आता ऐका, आजीला वेलांटी दुसरी, पण शब्द नीट आहे का बरं का? जला जर दुसरी वेलांटी असेल तर शब्द होतो आईची आई किंवा वडिलांची आई. पण जला जर पहिली वेलांटी असेल त्याचा अर्थ होतो अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली, ताबडतोब आत्ता. आत्ता. आता हे आजा आजी या गोष्टी ड्रॉप झाल्या. अजून 5 वर्षाने झिडपीच्या गुरुजीला जर बैलगाडी शिकवायची असली पोराला तर त्याला कागदाची किंवा लाकडाची बनवून आणावं लागेल. याला बैलगाडी म्हणत. हे कोण शिकवणार? गुरुजी. पोरं विचारणार गुरुजी याला काय चुपत? मग गुरुजी म्हणणार याला
बैल झुपत. मग पोरग विचारणार गुरुजी एका गाडीला किती बैल झुपत? गुरुजी म्हणणार 2. मग ते पोरग म्हणणार गुरुजी आमच्या घरी तर एकच बैल आहे. गुरुजी म्हणणार कोणता नाही? आमची मम्मी पप्पांना म्हणते तुमच्यातन बैलात काही. तेव्हापासून आता एक बैलाची गाडी निघाली. आता जवळजवळ पाणी व्हायला गाड्या कोणत्या आहे? दोन्ही पोरं सांगा तुम्ही, 7वी वाला ना 9वी वाला, आणि तुम्ही 3 जण, तुम्ही 2 पटापटा बोला. आपल्या घरात आईचं आणि बापाचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? आणि आपल्या घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. बोला पटकन. हे बऱ्या, आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा चोराला घाबरत नाही, आपले पप्पा कशालाच घाबरत नाही. आपले पप्पा घरात सगळ्यात जास्त कोणाला घाबरत आहे? मम्मीला. आता मी म्हणलो म्हणून गप बसल्या त्या. ते म्हणले, मी म्हणलाच होतं, ते म्हणल्या बाबा काही बोलवतो तुमचेच आहेत. आणि एक खरं सांग का मला, तुम्हाला मला आहे ना, आपल्या बायको इतकं अजून कुणी वाईट बोलेलच नाही, तरी आपण त्याच घरी मुकामाला आहे. नाही तर शहाणा माणूस रेल्वे खाली झोपान, पण आपण भियल घेऊन जातो. दुर्गे दुर्गट भारी घे बायका. विनोदाचा भाग सोडा, ज्ञान कमी आहे. आता शब्दाचा अर्थ सांगायचा आहे मला. बाबाजी चैतन्य भेटले तेव्हा आत्ता, जनार्दन स्वामी भेटले तेव्हा आत्ता, ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ भेटले तेव्हा आत्ता, रामाला वशिष्ठ भेटले तेव्हा आत्ता, कृष्णाला संदीपानी भेटले तेव्हा आत्ता, आणि रामदेवरायाला विसोबा खेचर भेटले तेव्हा आत्ता. एकनाथ महाराज म्हणले मला जनार्दन स्वामी भेटले तेव्हा आत्ता. बहिणाबाईला तुकोबाराय भेटले आत्ता, निळोबारायांना तुकोबाराय भेटले आत्ता. मग तुमच्या माझ्या जीवनात आता तरी सावध व्हा, संपत्ती नीतीनं कमवा, आणि फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाला काही संकल्प करा. नुसतं व्यथित जीवन जगू नका. काय मत आहे तुमचं?